स्वयंपाकाच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। प्रत्येक गृहिणीला उपयोगी पडतील अशा 25 किचन टिप्स पाहणार आहोत। टिप क्रमांक 1, पावसाळ्यात माशा, चिलटे, डास फार त्रास देतात, तेव्हा कापराच्या 2 वड्या सोबत 3 ते 4 लवंगा जाळल्यास डास, माशा नाहीशा होतात। टिप क्रमांक 2, पालकाची भाजी करताना पालक कच्चा मिक्सर मधून वाटून मग फोडणीस टाकला तर पालकाचा हिरवा रंग टिकून राहतो। 3, आरसा चमकदार करण्यासाठी बटाट्याची साल आरशावर चोळावी आणि नंतर स्वच्छ कापडाने पुसावा। 4, कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्यास अनेक आजार बरे होतात। 5, कोणतीही भाजी जास्त तिखट झाली असेल तर त्यामध्ये बडीशेपची बारीक पावडर करून थोडी पावडर घालावी, यामुळे भाजीचा तिखटपणा कमी होतो, कारण बडीशेप चवीला गुळचट असते। 6, पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते, यावेळी मिठाच्या भरणीत थोडेसे तांदूळ टाकावे, त्यामुळे मीठ मोकळे राहते। 7, भेंडी शिजवताना त्यामध्ये 2 चमचे दही टाकले तर भेंडीची भाजी चिकट होत नाही। 8, रोज थोडा गूळ खाल्ल्याने चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स कमी होतात। 9, संध्याकाळी मखाने जरूर खावे, यामुळे पोटाचे आजार बरे होतात आणि मखाने एनर्जी बूस्टर सुद्धा आहेत। 10, पुदिन्याच्या पानांचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मुलायम आणि कोमल बनतो। 11, कधीही कापून ठेवलेला कांदा दुसरे दिवशी खाऊ नका, यामुळे पोटाचे विकार होतात। टिप क्रमांक 12, चेहऱ्यावरील वांगाचे डाग घालवण्यासाठी जायफळ पावडर बनवून घ्या आणि अर्धा चमचा जायफळ पावडर मिक्स करताना त्यामध्ये कच्चे दूध टाकून चेहऱ्यावर मालिश करा आणि काही दिवसातच वांग नाहीसे होतात। टिप क्रमांक 13, ढोकळा छान नरम व्हावा यासाठी त्यामध्ये साखरेऐवजी साखरेचे पाणी घालावे, म्हणजे ढोकळा छान नरम स्पंज बनतो। 14, मधात हळद आणि आल्याचा रस मिक्स करून घेतल्याने सर्दी, खोकला कमी होतो। 15, शेवग्याच्या शेंगाची भाजी करताना त्यामध्ये चिमूटभर साखर टाका, शेवग्याच्या शेंगाचा कडवटपणा कमी होतो। टिप क्रमांक 16, फ्रेश शेवग्याच्या शेंगा धुवून कट करून हवाबंद डब्यात भरून फ्रीज मध्ये ठेवा, 10 ते 15 दिवस चांगल्या राहतात। 17, कपड्यावरील शाईचे डाग घालवण्यासाठी डाग लागलेल्या ठिकाणी टूथपेस्ट लावावी, ती पूर्ण सुकू द्यावी, त्यानंतर ते कपडे धुवावेत, डाग पूर्ण निघून जातात। 18, टोमॅटो जास्त पिकलेले मऊ असतील तर थंड पाण्यात मीठ घालून त्यात रात्रभर ठेवल्यास सकाळी ताजे व कडक होतात। टिप क्रमांक 19, इडली डोश्याचे मिश्रण आंबट झाले असेल तर त्यात नारळाचे दूध घाला, आंबटपणा निघून जाईल। टिप क्रमांक 20, पुदिन्याची चटणी किंवा कोथिंबीरीची चटणी बनवताना त्यामध्ये थोडा बर्फ वापरावा, त्यामुळे चटणी हिरवीगार राहते, काळी पडत नाही। टिप क्रमांक 21, कोणत्याही प्रकारची भजी बनवत असताना खायचा सोडा वापरणार असाल तर हळद पावडरचा वापर करू नका, नाहीतर भजी काळपट कलरची दिसू लागतात। टिप क्रमांक 22, नेलपेंट नेहमी फ्रीज मध्ये ठेवावी, यामुळे नेलपेंट जास्त काळ टिकते आणि कोरडी देखील होत नाही। 23, भाजी थोडी करपली तर त्यात 2 चमचे दही घालावे, यामुळे भाजीला करपलेली चव राहणार नाही। 24, मिरची भजी खाताना वरचे आवरण खाऊन मिरच्या तिखट लागतात, यासाठी मिरची भजी करायच्या आधी मिरच्या मध्यभागी चीर पाडून हळद व मिठाच्या पाण्यात तासभर ठेवाव्यात, नंतर कोरड्या कापडाने पुसून पिठात घालून तळाव्यात, मिरची कमी तिखट लागते व खमंग अशी लागते। 25, लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी त्याला थोडा वेळ गरम पाण्यात ठेवा। कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।